नमस्कार शेतकरी बांधवांनो, कृषी बाबा चॅनलमध्ये मी शुभम इंगोले आपलं सहर्ष स्वागत करतो। तर शेतकरी बांधवांनो, सद्यस्थितीत मे महिना चालू आहे आणि आपला विदर्भ असो, मराठवाडा असो, खानदेश असो किंवा आपला पश्चिम महाराष्ट्र असो, या महाराष्ट्राच्या संपूर्ण एरियात जवळपास साधारण 150 मिलीमीटरच्या जवळपास पावसाची आतापर्यंत नोंद झालेली आहे। आणि या कंडिशनमध्ये आपले सोयाबीन पीक असेल किंवा दुसरे क्रॉप असतील, कॉटन वगैरे, याची पेरणी केली पाहिजे का? तर शेतकरी बांधवांनो, आपण साधारण 1 जूनच्या पहिले याचे कोणत्याच प्रकारच्या क्रॉपची आपण पेरणी करू नये, कारण की हा जो पाणी आहे याचा काही भरोसा नसतो। हा आता येईन का 2-4 दिवस नंतर उघाड जर दिली तर आपले जे बी किंवा आपलं तण असेल याचं आपल्याला योग्यरित्या नियंत्रण करता येणार नाही, कारण की बी जर एकदा मेले तर दुबार पेरणीचं सुद्धा आपल्यावर संकट येऊ शकते। तर शेतकरी बांधवांनो, आपल्याला जर 1 तारखेनंतर पेरणी करायची असेल तर शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की आपण कोणत्या व्हेरायट्या पेरल्या पाहिजे। तर शेतकरी बांधवांनो, जमिनीच्या प्रकारानुसार मी आपल्याला वेगवेगळ्या व्हेरायट्या ज्या आहेत जे आपल्या महाराष्ट्रामध्ये पेरल्या जातात त्याच्याबद्दल थोडीशी माहिती सांगणार आहे। तर शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकऱ्यांची जमीन अति काळी किंवा चांगल्या प्रकारची खोल काळी जमीन असेल, साधारण 4 ते 5 फूट ज्यांची काळी जमीन असेल खोल, त्या शेतकऱ्यांसाठी मी जर पाण्याची सोय असेल आणि पाण्याची सोय नसेल तर अशा प्रकारच्या 2 व्हेरायट्या सांगणार आहे। जर भारीच्या काळी जमिनीत आपली जर पाण्याची सोय असेल शेतकरी बांधवांनो, तर आपण फुलेच्या कोणत्याही प्रकारची व्हेरायटी, म्हणजे एक फुले संगम आहे, फुले किमय आहे, फुले अग्रणी आहे आणि फुले दुर्वा आहे, या चारीपैकी कोणची व्हेरायटी निवडू शकता। नंतर एक केळीयन चंदा म्हणून एक व्हेरायटी येते, ती सुद्धा आपण भारीच्या काळ्या जमिनीत जर पाण्याची सोय होत असेल तर वापरू शकतो। किंवा एक राजनंदिनी म्हणून व्हेरायटी येते, ती सुद्धा अति छान आहे भारीच्या काळी जमिनीसाठी, जर आपली 1 किंवा 2 पाण्याची सोय होत असेल तर। आणि त्याच्यानंतर अक्षय गोल्ड म्हणून सुद्धा एक व्हेरायटी, ती सुद्धा छान आहे। आणि एक आपली ग्रीन गोल्डची 3344 ही सुद्धा भारीच्या काळ्या जमिनीसाठी उपयुक्त अशी व्हेरायटी आहे। आणि शेतकरी बांधवांनो, भारीच्या काळी जमिनीत जर आपल्याला पाण्याची सोय नसेल तर आपण कोणती व्हेरायटी पेरली पाहिजे? तर सर्वप्रथम त्याच्यात 335 JS 335 ही उत्कृष्ट व्हेरायटी आहे। त्याच्यानंतर MUS 612 ही सुद्धा छान व्हेरायटी आहे। त्याच्यानंतर रुचीची 2001 ही सुद्धा छान व्हेरायटी अशा कंडिशनसाठी। आणि शेतकरी बांधवांनो, याच्यात आपण ह्या झाल्या काळ्या जमिनीसाठीच्या व्हेरायट्या। नंतर शेतकऱ्यांचा प्रश्न असतो की आमची मध्यम काळीची जमीन आहे, त्याच्यात कोणती व्हेरायटी पेरावं? तर शेतकरी बांधवांनो, मध्यम काळीच्या जमिनीत जर आपल्याला पाण्याची सोय होत असेल एका पाण्याची, तर आपण जी आपली फुले किमय आहे ती सुद्धा आपण व्हेरायटी घेऊ शकता। किंवा रुचीची 5001 2001 या दोन्हीपैकी कोणती व्हेरायटी आपण घेऊ शकतो। किंवा आपली ग्रीन गोल्डची 3344 झाली किंवा आपली 335 झाली, ह्या व्हेरायटीपैकी आपण जर पाण्याची सोय होत असेल एक पाण्याची तर ह्या व्हेरायटी घेऊ शकतो। किंवा जर आपली पाण्याची सोय होत नसेल तर आपण 612 किंवा आपले 335 या दोन्ही व्हेरायटीपैकी एका व्हेरायटीचा आपल्याला निवड करायची आहे। तर शेतकरी बांधवांनो, आता ही झाली भारीची काळी आणि मध्यम काळी जमिनीसाठीच्या व्हेरायट्या। काही शेतकऱ्यांचा प्रश्न असतो की आमची पांढरट जमीन आहे किंवा लालसर काळी किंवा हलकी काळी किंवा मुरमाटी काळी, अशा सर्व प्रकारच्या जमिनीसाठी शेतकरी बांधवांनो आपण सहसा लवकर येणारे व्हेरायटी आहेत, जसं की 9560 झाली आपली JS, आपली JS 9305 झाली, किंवा रुचीची 1001 म्हणून एक व्हेरायटी येते, किंवा एक 1460 म्हणून एक व्हेरायटी येते, ती सुद्धा लवकर येणाऱ्या क्रॉपमध्ये, म्हणजे लवकर येणाऱ्या व्हेरायटीमध्ये अत्यंत चांगल्या अशा ह्या 4 व्हेरायटी आहेत। या चारीपैकी आपण कोणती व्हेरायटी आपल्या कोरडवाहू किंवा लवकर येणाऱ्या क्षेत्रासाठी वापरू शकतो। त्याचप्रमाणे शेतकरी बांधवांनो, भरपूर शेतकऱ्यांचा मला प्रश्न आला होता की आपण जी बीज प्रक्रिया आहे ती कशाची केली पाहिजे। तर सर्वप्रथम शेतकरी बांधवांनो, आपली कोणत्याही प्रकारची जमीन असो, हलकी काळी असो, भारीची काळी असो किंवा मध्यम काळी असो किंवा मुरमाटी काळी असो, अशा जमिनीसाठी आपल्याला कोणत्याही चांगल्या कंपनीचा ट्रायकोडर्मा जो आहे तो प्रति किलोला जवळपास 10 ग्रामच्या हिशोबात आपल्याला घ्यायचा आहे। तो सर्व प्रकारचे जे बुरशी आहे त्यांना तो मारण्याचं काम करतो। आणि शेतकरी बांधवांनो, हे झालं बुरशीचं नियंत्रण। आणि या सर्व प्रकारच्या जमिनीत जर कीड असतील, काही शेतकऱ्यांना हुमणी अळी किंवा वाळवी किंवा आपल्या इतर प्रकारचे जे चक्रीभुंगाचे कोश असतात यांचं जर नियंत्रण करायचं असेल तर सस्पेन्शनमधलं कोणतंही चांगलं औषध, म्हणजे जसं आपलं थायमिथोक्झाम लॅम्बडा असते किंवा प्लेन आपलं थायमिथोक्झाम असते किंवा प्लेन आपलं क्लोरॅन्ट्रिनिफ्रोल असते, या तिन्हीपैकी आपल्याला एक कीटकनाशक घ्यायचं आहे। आणि शेतकरी बांधवांनो, ज्या बॅक्टेरिया आहेत, जर आपली भारीची काळी जमीन असेल तर आपल्याला काय करायचं आहे, भारीच्या काळी जमिनीत आपल्याला फक्त फॉस्फरसचीच कमतरता जाणवते, म्हणून आपल्याला ज्या PSB असतात, फॉस्फरस सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया, त्याचाच उपयोग आपल्याला बीज प्रक्रियेसाठी करायचा आहे। आणि जी आपली मध्यम काळी जमीन असते, मध्यम काळी जमिनीमध्ये पोटॅश भरपूर प्रमाणात असते, मात्र नत्र आणि फॉस्फरस या दोन्ही अन्न घटक त्याच्यात थोड्याफार प्रमाणात कमी असतात, म्हणून आपल्याला नत्र आणि फॉस्फरस विरघळणारे जीवाणू, या जीवाणूची सीड ट्रीटमेंट आपल्याला करायची आहे। आणि जी आपली हलकी काळी जमीन असेल किंवा काही जणांची जमीन ही लालसर असते किंवा मुरमाटी असते, पांढरीची असते, अशा जमिनीसाठी आपल्याला काय करायचं शेतकरी बांधवांनो, नत्र, स्फुरद, पालाश अशा तिन्ही प्रकारच्या जीवाणूंची आपल्याला बीज प्रक्रिया ही 100% करायचीच आहे। कारण की ही जर बीज प्रक्रिया आपण केली तर आपल्याला नंतर जे जमिनीतला आपटेकचा प्रॉब्लेम असतो त्याला आपल्याला फेस करावा लागत नाही। हे झाले शेतकरी बांधवांनो
बीज प्रक्रियेबद्दल. आणि शेतकऱ्यांचा प्रश्न असतो की आपण बीज प्रक्रिया कशी केली पाहिजे, की आपण तुम्ही जे सांगितलं आम्हाला केमिकलमधलं थायमिथोक्झाम, क्लोरॅन्ट्रिनिप्रोल याच्याबरोबर हे बॅक्टेरिया चालतात का, तर शेतकरी बांधवांनो हे बॅक्टेरिया 100% चालतात. फक्त आपल्याला काय करायचं आहे, सर्वप्रथम हे जे आपलं कीटकनाशक आहे केमिकलमधलं ते सर्वप्रथम आपण त्याची बीज प्रक्रिया करून घ्यायची. त्याच्यात काय करायचं, आपल्याला त्या कीटकनाशकाचं पाणी करायचं, थायमिथोक्झाम असो किंवा आपलं जे हे असते क्लोरॅन्ट्रिनिप्रोल त्याचं आपल्याला पाणी करून बियाला सर्वप्रथम चोळून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर बीज सुकल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, ज्या PSB असतात भारीच्या जमिनीसाठी किंवा मध्यम जमिनीसाठी ज्या नत्र आणि फॉस्फरसचे बॅक्टेरिया असतात किंवा हलक्या जमिनीसाठी ज्या नत्र, स्फुरद आणि पाल्याचे बॅक्टेरिया असतात त्या लावून घ्यायच्या आहेत. आणि त्या लावल्याबरोबरच आपल्याला काय करायचं आहे, पेरणीच्या वेळेस जो ट्रायकोडर्मा असतो तो ट्रायकोडर्मा या बियांना आपल्याला चोळून घ्यायचा आहे. म्हणजे सर्वप्रथम आपल्याला कीटकनाशक लावायचं आहे केमिकलमधलं, त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यावर आपल्या बॅक्टेरिया लावून घ्यायचे आहेत आणि सर्वात शेवटी आपल्याला बुरशीनाशक म्हणजे आपलं ट्रायकोडर्मा लावून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला सीड ट्रीटमेंट करून आपलं जे बी आहे ते आपल्या क्षेत्रात तर शेतकरी बांधवांनो आता आपण बोलूया खत या विषयावर. तर सोयाबीन पिकासाठी आपल्याला काय करायचं शेतकरी बांधवांनो, कोणत्याही प्रकारची जमीन असो, प्रमुख रूपाने आम्ही तुम्हाला 3 प्रकारच्या जमिनी सांगितल्या. एक आपली भारीची काळी जमीन, दुसरी म्हणजे आपली मध्यम काळी जमीन आणि तिसरी म्हणजे आपली हलकी काळी किंवा मुरमाठी किंवा पांढरट जमीन. तर अशा जमिनीसाठी काय करायचं शेतकरी बांधवांनो, या तिन्ही जमिनीमध्ये आपल्याला काय करायचं आहे, एकरी 100 किलोच्या हिशोबात सिंगल सुपर फॉस्फेट जे की झिंक बोरॉन युक्त असलं पाहिजे अशा प्रकारचं आपल्याला खत फेकायचं आहे. आणि जर भारीची काळी जमीन असेल तर त्या जमिनीत काय करायचं आहे, तिचा सामू जास्त असल्यामुळे इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी तिच्यात कमी असते आणि जे अन्नद्रव्य वाहून नेण्याची क्षमता जी असते या जमिनीची कमी असते. म्हणून आपल्याला जवळपास 200 किलोच्या हिशोबात एका एकराला आपल्याला दाणेदार बरोबर जे जिप्सम आहे ते फेकून द्यायचं आहे. हे झाले शेतकरी बांधवांनो पेरणीच्या अगोदरचे खतं. ही खतं साधारण आपल्याला पेरणीच्या 10 ते 15 दिवस अगोदर आपल्याला आपल्या क्षेत्रात फेकून द्यायचं आहे आणि नंतर आपल्याला पेरणी करायची आहे. आणि शेतकरी बांधवांनो जेव्हा आपण भारीच्या काळी जमिनीत पेरणी करतो त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे, ज्या खतात नत्र आणि स्फुरद जास्त प्रमाणात असते ती खतं आपल्याला घ्यायची आहेत. जसं की आपलं DAP किंवा आपलं 10-20-20-0-13 या दोन्हीपैकी आपल्याला एका खताचा निवड करायचा आहे. आणि जे आपण जर DAP घेतलं तर DAP बरोबर निश्चितप्रमाणे आपल्याला पोटॅश तर नाही पण सल्फर जे आहे, सल्फर एकरी 10 किलो बेंटोनाइट सल्फर असते, 10 किलोची आपल्याला बॅग वापरायची आहे. आणि जे 20-20-0-13 आहे, 20-20-0-13 जर पेरत असाल तर त्याच्यात पहिलेच सल्फर आहे, तर आपल्याला काय करायचं आहे त्याच्याबरोबर एकरी 12.5 किलोच्या हिशोबात आपल्याला पोटॅश घ्यायचं आहे. हे झालं शेतकरी बांधवांनो भारी काळीच्या जमिनीसाठी. जर आपली जमीन मध्यम काळीची असेल तर आपल्याला काय करायचं आहे शेतकरी बांधवांनो, जास्त स्फुरद आणि जास्त पोटॅशवाले आपल्याला घटक जास्त स्फुरद असणाऱ्या आपल्याला खत घ्यायचं आहे. तर त्याच्यात 12-32-16, 14-35-14 किंवा आपलं 10-26-26 अशा प्रकारच्या आपण खताची निवड करू शकतो. तर हे खतं आपण घेतल्यानंतर हे एकरी 1 बॅग घ्यायचं आहे आपल्याला. आणि याच्याबरोबर निश्चितप्रमाणे आपल्याला बेंटोनाइट सल्फर जे आहे ते आपल्याला साधारण जवळपास एकरी 10 किलोच्या हिशोबात घ्यायचं आहे. आणि शेतकरी बांधवांनो आपली जमीन जर हलकी असेल तर आपल्याला नत्र, स्फुरद, पालाश असे तिन्ही घटक असणारे खतं वापरायचे आहेत. जसं की आपलं महाधनचं 8-21-21 येते किंवा इतर कंपन्यांचं आपलं 10-26-26 येते किंवा इतर नत्र, स्फुरद, पालाश असे तिन्ही घटक असणारे आपल्याला खतं आपल्याला एकरी 1 बॅग या हिशोबाने घ्यायचे आहे. आणि त्याच्याबरोबर सुद्धा आपल्याला बेंटोनाइट सल्फर जे की दाणेदार फॉर्ममध्ये असते ते एकरी 1 बॅग म्हणजे 10 किलोची 1 बॅग येते ती आपल्याला निश्चितप्रमाणे घ्यायची आहे. हे झालं शेतकरी बांधवांना आपण जे खतं पेरतो त्याच्याबद्दल माहिती. आणि काही काही शेतकऱ्यांचं म्हणणं असते की आम्हाला एकरीचा डोस सांगा की सोयाबीनसाठी कोणकोणते घटक किती प्रमाणात लागतात. तर शेतकरी बांधवांनो जर आपल्या भारताचा ॲव्हरेज काढायचा झाला तर एकरी 20 किलोच्या हिशोबात आपल्याला सोयाबीन पिकासाठी नत्र लागतो, जवळपास 80 किलोच्या हिशोबात आपल्याला फॉस्फरस लागते, 40 किलोच्या हिशोबात आपल्याला पोटॅश आणि तसेच 40 किलोच्या हिशोबात आपल्याला एकरी सल्फर लागते. आणि त्याच्यानंतर मुख्य अन्नद्रव्य जर सूक्ष्म अन्नद्रव्य धरायचं झालं तर आपल्याला जे आपलं झिंक असते, झिंक साधारण 5 किलो लागते एकरी. आणि जे बोरॉन असते, बोरॉन 1 ते 2 किलो आपल्याला एकरी लागते. हे झाले शेतकरी बांधवांनो सोयाबीन पिकाच्या खताबद्दल नियोजन. बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांचा प्रश्न असतो की आपण जी बी आहे सोयाबीनचं ते साधारण एकरी किती वापरलं पाहिजे. तर शेतकरी बांधवांनो बियाची जी संख्या असते ते साधारण जे आपल्याला एकरी जवळपास 1.25 लाख ते 2 लाखाच्या दरम्यान आपल्याला झाडाची संख्या पाहिजे असते. ती आपल्याला वेगवेगळ्या पेरणी प्रकारानुसार आपली संख्या ही बदलत असते. सर्वप्रथम शेतकरी बांधवांनो ज्या शेतकऱ्यांची बियाची लागवड ही बेड पाडून असेल किंवा सरीवरंब्यावर असेल आपल्या 4.5 फुटाच्या बेडवर, तर त्यांनी काय करायचं आहे शेतकरी बांधवांनो एकरी जवळपास 1.5 लाख झाडं म्हणजेच 15 किलो बी आपल्याला पेरायचं आहे.
या 15 किलोमधलं समजा आपण धरून चालू की आपलं 2 ते 2.5 किलो बी हे बाद होईल, तर आपल्याला साधारण मी सांगितल्याप्रमाणे एकरी 1.25 लाख आपल्याला झाडाची संख्या मिळेल. आणि जेवढं बी आपण या टोकन पद्धतीने पेरू तर आपल्याला जवळपास किलोला 1 क्विंटलचा ॲव्हरेज येण्याची क्षमता असते. हे झालं शेतकरी बांधवांनो बेडवर पेरणीची प्रक्रिया. त्याच्यानंतर जर आपण BBF यंत्राने जर पेरणी करत असतो, BBF म्हणजे ब्रॉड बेड फ्युरो पद्धतीने आपले 4 सऱ्या किंवा 5 सऱ्या ते यंत्र पेरून देते आणि त्याच्या साईडला 5 सऱ्यांच्या साईडला एक नाली टाकत जाते ते. तर अशा पद्धतीत आपल्याला शेतकरी बांधवांनो जास्तीत जास्त एकरी 20 किलो बियाणं आपल्याला वापरायचं आहे. कारण की 20 किलो बियाणं जर आपण वापरलं तर साधारण आपली 2 लाख झाडांची संख्या होते. आणि या BBF पद्धतीत आपल्याला साधारण 1.5 लाख झाडांची संख्या असली तरी आपलं भागून जाते. कारण की जर 2 लाखामधलं आपलं 3-4 किलो उगलं जरी नाही बियाणं तरी आपल्याला साधारण 1.5 ते पावणे 2 लाखाच्या दरम्यान झाडाची संख्या भेटून जाईल. आणि शेतकरी बांधवांनो तिसरी गोष्ट म्हणजे काही शेतकरी डायरेक्ट पेरणी यंत्राने पेरणी करतात 7 तासाचे किंवा 6 तासाच्या. तर आपल्याला काय करायचं शेतकरी बांधवांनो, अशा शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त एकरी 25 किलो बियाणं हे झालं समजा आपल्या साधारण व्हेरायटीसाठी. आणि जर आपली व्हेरायटी लवकर येणारी असेल, काही शेतकरी 9305 9560 किंवा 1460 अशा प्रकारच्या व्हेरायट्या पेरतात, तर त्यांनी काय करायचं जास्तीत जास्त 5 किलो बियाणं अतिरिक्त वापरायचं आहे. म्हणजे साधारण 25 किलो आपण रिकमेंड करतो, तर आपण जास्तीत जास्त 4-5 किलो म्हणजे 27-28 किंवा 30पर्यंत आपण हे बियाणं पेरू शकतो. त्याच्यापेक्षा जास्त आपल्याला बियाणं पेरायचं नाही. कारण की या पद्धतीत काय होते शेतकरी बांधवांनो, बियाणं कधी खाली खोल पडते, काही वर पडते. तर अशात बियाण्याची जी नासधूस ती 10% पहिलेच झालेली असते. म्हणजे आपण 30 किलो जर पेरत असू तर 3 किलो आपलं पहिलेच वाया जायला असते. म्हणून आपल्याला साधारण जास्तीत जास्त 27-28 किलो पेरायचं. म्हणजे साधारण 2.25 लाखाच्या जवळपास आपल्याला झाडांची संख्या मिळेल. आणि त्याच्यातले आपले टिकून म्हणजे आपण नंतर त्याचे डवरणपाळीसुद्धा घेतो. तर डवरणपाळीतसुद्धा समजा आपले जवळपास काही झाडं कमी होतात, तर अशा प्रकारे आपल्याला साधारण 25 किलो बियाणं म्हणजे आपलं जे 25 किलो म्हणजे साधारण 2.5 लाख झाडांची संख्या आपल्याला मेंटेन करून ठेवायची आहे. तर अशा प्रकारे शेतकरी बांधवांनो आपण पेरणी पद्धतीनुसार वेगवेगळ्या बियाण्याचं आपलं जे एकरी डोस आहे तो घेऊ शकता.